नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील शेलोटी गावातून मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे. वीज पडून नव्याने विकत घेतलेल्या दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्यानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका तरुण शेतकऱ्यानं चक्क स्वतःलाच बैलाच्या जागी जुंपून शेतीची नांगरणी सुरू केली आहे. या घटनेने शेतकऱ्यांच्या विदारक वास्तवावर पुन्हा एकदा प्रकाश टाकलाय. शेलोटी गावातील प्रवीण तानाबा मारघडे या तरुण शेतकऱ्यानं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत एक एक पैसा साठवत तब्बल 1,30,000 रुपये खर्च करून बैलजोडी विकत घेतली होती. नव्या बैलांच्या साथीने यंदाचा शेती हंगाम चांगला जाईल अशी त्यांची मोठी आशा होती. मात्र पावसाच्या सुरुवातीला शेतात वीज कोसळली आणि क्षणार्धात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे प्रवीण मारघड यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले. नव्याने बैल खरेदी करण्या इतकी आर्थिक क्षमता नसल्यानं त्यांची शेतीची कामं थांबण्याऐवजी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. हंगाम तोंडावर असताना एका बाजूला घरातील गाय आणि दुसऱ्या बाजूला स्वतःला जुंपून ते शेताची नांगरणी करत आहेत. हा हृदयस्पर्शी संघर्ष पाहून परिसरातील नागरिकही भावूक झाले असून शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, वाढता शेती खर्च आणि आर्थिक संकटांचा सामना करणारा शेतकरी आजही जगण्यासाठी झुंज देत आहे. प्रवीण मारघडे यांची कहाणी केवळ एका शेतकऱ्याची नाही तर संकटातही न हार मानणाऱ्या बळीराजाच्या जिद्दीचे प्रतीक आहे. विजेच्या एका झटक्यानं बैलजोडी गेली, पण प्रवीण मारघडे यांची जिद्द अजूनही तग धरून आहे. मात्र अशा परिस्थितीत केवळ सहानुभूती नव्हे तर तातडीची सरकारी मदत आणि ठोस आधाराची गरज असल्याची भावना या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ते म्हणजे दोनशे दोनही बैल मरमवले. 1.5 लाखाची जोडी होती साहेब. घेतली आणि बाबा तोशी अचानक त्याच्यातूनही वाचले. माझ्यावाल्यानं हे गोर वाचलं साहेब. मोठं खतरनाक काम झालं जी साहेब. बैल ते मरम पावले तर पावले. आता फेरणीचा तास असा साहेब. आज बैलासंग मला जुता लागलं. शासनाकडून मदत आता अजून याचीच आहे साहेब. पंचनामे हे ते असं तसं केलं आहे साहेब. पण ते आता कवा भेटते ना कवा नाही मालूम नाही. का सांगू साहेब. आता 2 महिने झाले फक्त. ते गोंदियावरून आणली होती. जोडी घेतली तर आता एवढं झालं झुपून. इंडियन न्यूज 224 ब्युरो रिपोर्ट, नागपूर.